सिंगल बाजारच्या पदामध्ये आता खुशखबर केलेली आहे. माननीय विजयरावजी पिडारे साहेब त्यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देत आहे. आणि बक्षीस सुद्धा 1001 रुपयाचं बक्षीस आहे. 1001 रुपयाचं बक्षीस माननीय विजयरावजी पिडारे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि सोबतच आमचे कॅप्टन आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करीत आहे. जोडी मालकाचं 1001 रुपया देऊन गौरव करण्यात आलेला आहे. तुमच्या जोडीने म्हटलं इथं शेवटल्या क्षणात प्रथम क्रमांक घेतला, तुम्हाला काय वाटते? काहीच नाही, बैलाचा पाय लचकेला होता. मी काय म्हणतो ते बैलाचा पाय मागे लचकेला होता. लग्न करताना आपली बायको जर समजा आम्हाला हे माहित होतं तर आम्ही नंबर करणार. मग पाय लचकला हे काय सांगता? नाही तसं नाही आहे. कसं होतं, तुम्ही पोरी पाहिल्या जाताना किती पोरी पाहिल्या? म्या लय पाहिल्या. त्याच्यातली एक पसंत केली असेल ना? काही तुका म्हणे शोधून पाय बायको नवऱ्याची नाही. मग आता मला एक सांगा, बायको जर नवऱ्याची माय आहे तुम्हाला लेकर किती आहे? न वरील त्याची माय न वरील. बरं बैलाचा पाय काय लग्न केला ते बायको. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. मोठ्या मुलाला 2 मुलं आहेत, लहान्या मुलाला 1 मुलगा आहे आणि मुलीला तुमचेच मुलं विचारले ना? तुमच्या पोराचे मुलं नाही विचारले ना? मला 2 मुलं नाही मुलगी. पण हा पटाचा शोक कसा लागला तुम्हाला? हा माझ्या वडिलापासून आहे, 1959 सालपासून. आणि तसं पहिल्या साधूचं नाव होतं, तेव्हापासून आता हा माझ्या 5वा नंबरचा साधू आहे. पांढरा साधू तुम्ही पहिले बघितला. आता काल चिंचोली रामापूरला यांनीच नंबर केला. आता आजही बी कसं आम्हाला माहित होतं, 2-3 बैल फोडून आणले, पण शेवटी म्हटलं नाही घरचेच बैल काम. बरं तुमच्या आता उर्वरित इच्छा काय राहिल्या? कायच्या इच्छा काहीच नाही. चौथी पिढी मी पटातले विषय करू. तुमच्या इच्छा आता चालूच राहणार ना आमचं. दोन्ही मालकाचे गुण अनुभव. आता खुशखबर झालेली जे ड्रायव्हर ढोकरी आहे पॉइंट त्यांना 21 रुपये आणि 7 सेकंद 62 पॉईंटची जोडी आणलेली आहे. आणि जोडी अशोकरावची मेलकर चिखलगाव यांची होती. आणि त्यांच्या वतीनं ज्ञानेश्वररावजी खंडारा ढोकरी ड्रायव्हर म्हणतो त्यांना 21 रुपयाचं बक्षीस हो. आमच्या आयोजकाच्या समोर या ठिकाणी माननीय पिडारे पाटील, सर्व कॅप्टन साहेब सर्वांच्या सोबत आणि बैल मालक अशोकरावजी मेलकर यांच्या वतीनं हे या ठिकाणी देण्यात येत आहे. अरे बाबू, ह्या कोणत्या पटात तू पहिला नंबर गेला आतापर्यंत? बरं मी काय पट हे जोडी हाकलताना भेव लागत नाही काय? सवय पडली. अशा कोणत्या सवयी लावून घेतल्या तुम्ही? बायको काही म्हणत नाही का धुरी हाकलताना? बा तुमचं टंगलं मोडलं फोन म्हणजे लग्न झालं नाही समजा धुरी हाकलता याच्यात जर टंगलं मोडलं बायको जर भेटली तर मग कसं होईल? चालते म्हणजे लग्न करायची इच्छा नाही का? बरं लग्न करायची इच्छा कोण नाही? लग्न करायची इच्छा कोण नाही? म्हणजे बैलगाड्यासाठी लग्न सोडून द्यायचं म्हणजे भेटून नाही राहिली काय? बरं कुठं की असे बाजी म्हणजे मोठ्या भावाचं लग्न व्हायचा, पण त्याच्यामुळे तुम्हाला असे अशा बाजूला की आता अजिबात आपला गेम बसत नाही. तुम्ही कोणत्या गावाचे? चिखलगाव. मग तिकडे काही आजूबाजूला पाहिलं नाही का? मोठ्या भावाचं होत राहील पण तुमचं असं आहे. बरोबर. मग लग्न करायची इच्छा नाही आहे? किती वर्ष आहे तुम्ही? लय लहान आहेस मग. बरं या शंकरपटात धूर हाकलाचा शौक कसा लागला? बचपनापासून लागला. बचपनापासून म्हणजे पैदा व्हायच्या अगोदर तुम्ही धूर हाकला? जे शंकरपटात विश्वासू लोक राहतात तेलेच म्हटलं पावते बुकून हे सांभाळलं तर नाही तर काय ते पटात कोण कोणाचे पैसे दाबणी सांगता येत नाही. पण आयोजकाचा विश्वास काय नाव आहे तुमचं? प्रवीण. किती वर्षापासून हे पावतीचं बुक सांभाळत असता? माझं नाव दयानंद मते. हां. आता 3 वर्ष झाली इथे पोट भरत आहे. 3 वर्षापासून इथे पावती. मग गावातले काही पावती बुक फाळाचे हे धंदे तुमच्याकडेच असतात वाटते? नसतात. त्यालाच तर धंदा म्हणतात. अरे तुमच्या गावाच्या लोकांचा विश्वास आहे म्हणूनच हे पावती फाळाचे कामं ठेवतात. हलत्या बोलत्याला काम भेटत नाही. हे विश्वास नाही, लोकांचा विश्वास नाही. मग तुमच्याकडे पावती बुक कसं काय देतात? विश्वास म्हणजेच भरोसा होते ना. हे जे भाऊ होते हे गावात त्यांनी विश्वास संपादन केला म्हणून त्यांच्याकडे डिपार्टमेंट. तुमच्याकडे तुमचं नाव काय? हे किती वर्ष मग काम सांभाळून तुम्ही? प्रिय दर्शको, गन्ना का लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.